जागतिक हृदय दिनानिमित्त फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने मुंबई की धडकन मोहीम सुरू केली आहे। व्यक्तींना आरोग्यविषयक कोणत्याही समस्या विकसित होण्याचा धोका दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास आणि नियमितपणे हृदयाच्या आरोग्याची तपासणी करण्यास प्रेरित करण्याच्या उद्देशासह हा उपक्रम राबवला जात आहे। या मोहिमेचा भाग म्हणून फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने शहरातील विविध वाहतूक सिग्नल्सवर मोटर चालक, सायकलिस्ट व पादचाऱ्यांना दिल का रिपोर्ट कार्ड दिले, ज्यामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह हृदयाच्या आकाराच्या बलूनचा समावेश होता। या उपक्रमाचा मुंबईकरांना त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा होता। फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड व कल्याण आणि हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथे देखील रुग्ण, त्यांचे केअर गिव्हर्स आणि अभ्यागतांना 5000 हून अधिक दिल का रिपोर्ट कार्ड देण्यात आले। दिल का रिपोर्ट कार्ड सह व्यक्ती 3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड, फोर्टिस हॉस्पिटल कल्याण व हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथे भेट देऊ शकतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील शर्करा, रक्तदाब व BMI अशा मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेऊ शकतात। हृदयविषयक आजार हे भारतातील व जगभरातील व्यक्तींच्या मृत्यूसाठी प्रमुख कारण आहे। हा उपक्रम नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रेरित करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे। प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमुळे व्यक्तींचे जीवन वाचू शकते आणि त्यांना गरजेच्या वेळी आवश्यक असलेले उपचार मिळण्यास मदत होऊ शकते, असे या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत फोर्टिस हॉस्पिटल महाराष्ट्राच्या बिझनेस हेड डॉक्टर S. नारायणी यांनी सांगितले। ठाण्यातील नौपाडा पोलिसांच्या गणेशाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले। सण उत्सव म्हटले की कायम बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांना हुरूप यावा, तणाव कमी व्हावा यासाठी ठाणे पोलिसांकडून नौपाडा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो। मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। विसर्जनाच्या दिवशी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आपल्या गणेशाचं पूजन करून गणेशोत्सवाची सांगता केली। पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिरिरीने सहभाग असल्याने ठाण्यातील पोलिसांचा गणपती अशी ओळख निर्माण झालेल्या नौपाडा पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील इतर घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन सुरू होण्याआधी आपल्या गणेशाचं विसर्जन करून घेतलं व नागरिकांच्या रक्षणासाठी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले। S9 न्यूज ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये पतीने पत्नीचा हातोडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली. मुंब्रा येथील आंबेडकर नगर येथे 30 वर्षीय जरीन अन्सारी, मुलगी आणि एक मुलासह तिची सासू आणि पती विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती, जो धर्म परिवर्तन करून हिंदूतून मुस्लिम झाला होता. तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता. आज अचानक तो पत्नीला मारण्याच्या तयारीत आला आणि त्याने जरीनवर हातोड्याने हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला आणि मोठ्या मुलीवरही हल्ला केला. झरीनचा या हल्ल्यात मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय उर्फ समीर हा त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना 3 टेप केलेले सेल, वायर टाकून आणि बनावट स्फोट घडून घाबरत होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सध्या मुंब्रा पोलीस करीत आहेत. S9 न्यूज, ठाणे. कोणाला हवी होती गिअरवाली सायकल, कोणाला टीव्ही, कोणाला लॅपटॉप, तर कोणाला मोबाईल फोन. या इच्छा होत्या दुर्धर क्षयरोगाशी यशस्वी मुकाबला करणाऱ्या धाडसी मुलामुलींच्या. ठाणे महापालिका आणि मेक अ विश फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था यांनी त्या इच्छा पूर्ण केल्या. हातात वस्तू आणि चेहऱ्यावर समाधान घेऊन 32 मुले मुली घरी परतल्या. दुर्धर क्षयरोगाशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी 3 वर्षे ते 18 वर्षे या वयोगटातील मुलामुलींनी धाडस दाखवले. त्यात 20 मुले आणि 12 मुली होत्या. त्यांनी आवश्यकतेनुसार 18 ते 20 महिने दररोज 12 ते 14 गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला. या काळात त्यांनी पराकोटीचा निर्धार दाखवला. उपचार सुरू असतानाच्या काळात क्षीण झालेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा मोठ्या हिमतीने त्यांनी मुकाबला केला. ज्यांचे शिक्षण सुरू होते त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. उपचारांवर विश्वास ठेवला. डॉक्टरांच्या सल्ल्याने वाटचाल केली. त्यांना कुटुंबाने ही खंबीर साथ दिली. त्यामुळे त्या दुर्धर क्षयरोगाशी त्यांना यशस्वी मुकाबला करता आला. त्यांच्या या आजारपणात आरोग्य विभाग आणि मेक अ विश फाउंडेशन यांनी त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या. त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सोमवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 8 जणांना गिअरची सायकल, 13 जणांना मोबाईल फोन, 6 जणांना लॅपटॉप, 6 जणांना टॅब, तर 4 जणांना टीव्ही देण्यात आला. या समारंभात महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितिलके आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील तसेच मेक अ विश फाउंडेशनच्या स्मिता पाटील यांनी या धाडसी मुलामुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक केले. S9 न्यूज, ठाणे.